2012ला जेव्हा मला नगरसेवकाचं तिकीट दिलं साहेब, तेव्हा अनेक जण इच्छुक होते. आता जे यशवंत किल्लेदार निवडणूक लढत तेही इच्छुक होते. तेव्हा मलाच का तिकीट मिळालं असं मी विचारलं नाही. तर आज जर मी त्या प्रोसेसचा भाग नाही तर मला का नाही त्या प्रोसेसचा भाग केलं हे मी विचारणार नाही. होय, आम्ही हिंदू आहोत, पण आम्ही हिंदी नाही, आम्ही मराठी आहोत. म्हणजे राज ठाकरेचं म्हणतात कदाचित ही निवडणूक शेवटची असेल. इतक्या महत्त्वाच्या निवडणुकीमध्ये एवढ्या महत्त्वाच्या टप्प्यावरती तुमच्यासारख्या माणसाला बाजूला काढता. गेल्या 10 वर्ष स्टेट गव्हर्नमेंट कोणाचं आहे? तुमचं. सेंट्रल गव्हर्नमेंट कोणाचं आहे? तुमचं. 2014 पासून. मग हे येतात कुठनं? रोहिंग्या आणि बांगलादेशी. अमित शहा आणि गृहमंत्री यांचंच काम आहे. त्यांचंच काम आहे. म्हणजे ते आहेत आणि त्यांची भीती दाखवायची. पण मग ते आले कसे याची चौकशी नाही करायची. पोलरायझेशन ऑफ वोट करायचं आणि आपल्या जागा जिंकून आणायचा, हा त्यांच्या स्ट्रॅटेजीचा भाग आहे. पण यावेळेला आम्ही त्यांच्या बॅटलफील्डवर जाणार नाही आहोत. त्यांना आमच्या बॅटलफील्डवर आणणार आहोत आणि आमच्या जागा निवडून. तर त्याला मराठी येत नाही, काही त्याच्यामध्ये प्रॉब्लेम नाही आहे की त्याला मराठी येत नाही. मैं मराठी नहीं बात करता हूँ, मुझे नहीं करना, मेरे को मराठी के भाषा के आधार मुजोरी जी आहे ही जी मुजोरी आहे ना, त्या मुजोरीला आमचा विरोध आहे. महापौर जो आहे तो कोणाचा होणार? हे म्हणतात की मराठीच होणार, पण तो शिवसेनेचा होणार, मनसेचा होणार, हे जसं माहितीचं होणार म्हणतात तसं कुणाचा होणार? ठाकरे बंधूंचा. नमस्कार, बोलबिडूमध्ये स्वागत. बोलबिडूची टीम मुंबईमध्ये आहे. मुंबईमध्ये जी निवडणूक आहे ती अत्यंत प्रतिष्ठेची आहे, अत्यंत चुरशीची आहे. अख्ख्या देशाचं लक्ष या देशाच्या आर्थिक राजधानीकडे लागलेलं आहे आणि शिवाजी पार्क, राज ठाकरे यांचा जो बालेकिल्ला आहे तिथं आपण आहोत आणि त्यांचे फायर ब्रँड नेते संदीप देशपांडे, चर्चेतला चेहरा आहे सध्या, ते आपल्यासोबत आहेत. खूप धन्यवाद तुम्ही आलात आवर्जून. आणि सुरुवात करूयात. दिवस खूप कमी राहिलेले आहेत. साधारणतः 5 दिवस प्रचाराचे, 7 दिवसांनी मतदान असेल. तरी अजून ज्याला म्हणतो आपण की मुंबईच्या हवेमध्ये निवडणूक जे आहे, पण त्याची 2-3 कारणं पण आहेत. म्हणजे एकतर जागा वाटप उशिरा झालं, सगळं म्हणजे जे पक्षांची जी बोलणी असतात, युती सुद्धा आपली म्हणजे मनोमिलन वगैरे आधी खूप झालं, पण राजकीय युती जाहीर होणं आणि त्याला पण झाला उशीर. आणि दुसरं म्हणजे स्वरूप पण खूप बदलल्यासारखं दिसतंय. ही निवडणूक जास्त फिजिकलपेक्षा डिजिटल वाटते. सोशल मीडियावरती जो प्रचार आहे तो जास्त वाटतोय. म्हणजे जे घरोघरी संपर्क अभियान, प्रचार फेऱ्या, सभा वगैरे त्या पण फार दिसत नाही. त्या आता बघतोय आपण की तो बोलूच विषय आपण राज ठाकरेंच्या पण ज्या सभा आहेत त्याच्यावरती पण म्हणजे खूप कमी आहेत. तर सुरुवातीतून करूयात की तरी पण तुमचं काय आकलन आहे? या सगळ्या भागात तर दिसतंय, पण एकूणच मुंबईमध्ये सध्या वातावरण काय आहे? या 20 वर्षानंतर हे बंधू एकत्र आलेले आहेत. एकत्र आले होते एकत्र राहण्यासाठी असंही सांगितलेलं आहे. पण खाली मराठी माणूस एकत्र येणार का? भाऊ एकत्र आले, तो एकत्र येणार का? 100% एकत्र येणार, मला संपूर्ण खात्री आहे. याचं कारण असं की ज्या पद्धतीने मराठी भाषेचा जाणीवपूर्वक वारंवार अपमान करण्याचा प्रयत्न केला गेला, मराठी भाषेला डावलण्याचा प्रयत्न केला गेला, हिंदी भाषा सक्तीची करण्याचा प्रयत्न केला गेला, मला असं वाटतं या सगळ्या गोष्टींमुळे मराठी माणसाला वाटतंय की या निवडणुकीत आपली एकजूट दिसली पाहिजे. कशासाठी दिसली पाहिजे? या पद्धतीने अगदी खुलेआम सांगितलं तर ना, मराठी माणसाला या सोसायटीत जागा नाही, हा जैन सोसायटी आहे. ह्या गोष्टीचा कुठे ना कुठे संताप, राग हा मराठी माणसाच्या मनात आहे आणि तो या निवडणुकीत दिसेल. राज ठाकरे पण सांगतात की राग आहे, राग दिसतोय, सगळीकडे राग दिसतोय. तो राग म्हणजे अनेक गोष्टींबद्दल आहे, पण तो मतपेटीतून किंवा त्या EVM मशीनमधून व्यक्त होणार का, हा जो सगळा आहे. कारण बऱ्याच वेळा असं दिसतं की राग दिसतो, पण राज ठाकरे सांगतात की मग नुसतं तक्रार करायला तुम्ही आमच्याकडे आणि मतं मात्र मिळणार नाहीत, याला काय अर्थ आहे? त्या दृष्टीने पण, कारण बऱ्याच गोष्टी झाल्या, मतदार याद्यांमधली धांदली जी आहे, म्हणजे जो सगळा प्रकार आहे, दुबार मतदारात असेल किंवा सगळाच काय असेल, एका ह्याच्यामध्ये वय आजोबांच्या वयाचं असतं, तर दुसऱ्या ह्याच्यामध्ये मुलाच्या वयाचं, अनेक गोंधळ राज ठाकरे यांनी स्वतः देखील केलेले आहेत. तो जरी भाग सोडला तरी आता त्याच्यानंतर जेव्हा तुम्ही रस्त्यावरती फिरता आहात, वेळ कमी आहे, त्यामुळं असं वाटतं की केवळ मराठी भाषेचा मुद्दा जो आहे तो तरी पुरेसा आहे का? जरी मुंबई मराठी माणसांची आहे, वादच नाही, तरी पण जे काही कॉस्मोपॉलिटन मतदारसंघ म्हणजे UP बिहारचे वगैरे राज ठाकरे उदाहरण देऊन सांगतात की जे लोंढे आलेले आहेत वगैरे, किंवा जो गुजराती भेटला पियुष गोयल 3 लाखांनी आज मताधिक्यांनी निवडून वगैरे येतात. म्हणजे म्हणून मला म्हणायचं की ही पण सगळी मतं महत्त्वाची आहेत. म्हणून म्हटलं की हे केवळ एकत्र येणं मराठीच्या मुद्द्यावरती वगैरे हे पुरेसं आहे.
हे बघा, महानगरपालिकेची कुठलीही निवडणूक ही स्थानिक प्रश्नांवरच लढवली गेली पाहिजे या भूमिकेचा मी आहे. त्याच्यात भावनिक मुद्दे असावेत का असू नयेत, असले तर ते कुठले असले पाहिजेत, मला तर वाटतं हे तर महत्त्वाचं आहे. पण स्थानिक प्रश्नांवर आम्ही निवडणूक कॉन्सन्ट्रेट करण्याचा प्रयत्न करतो आहे. आमचे जे उमेदवार निवडणूक लढवत आहेत ते ते त्या त्या ठिकाणाचे जे स्थानिक मुद्दे आहेत. आता फॉर एक्झाम्पल दादरसारखा परिसर आहे, इथे पार्किंगची भयंकर समस्या आहे. इथे ट्रॅफिक कंजेक्शन हा खूप मोठा प्रॉब्लेम आहे. आज शिवाजी आपण जिथे बसलो आहे, धुळीची प्रचंड समस्या आहे. तर या मुद्द्यांवर सुद्धा आम्ही निवडणूक लढवतो आहे. आणि या मुद्द्यांवर मला असं वाटतं, मराठी असतील अमराठीशिवाय धुळीचा त्रास हा काय मराठी लोकांना होतो आणि अमराठी लोकांना होत नाही, किंवा अमराठी लोकांना होतो मराठी लोकांना होत नाही असं नाही, सगळ्यांचा प्रश्न आहे. त्यामुळे त्याही मुद्द्यांवर मला असं वाटतं ह्यावेळेला चांगल्या पद्धतीने मतदान हे महाराष्ट्र नवनिर्माण सेना आणि युतीला होईल. सिविक इश्यूज आहेत ते सगळ्यांचेच आहेत. पण मला सांगा की इतकं सगळं असून सुद्धा, ही ऐतिहासिक युती होऊन सुद्धा नाराजी जी आहे ती अजूनही का दिसते आहे? म्हणजे खुद्द आता तुमचे सहकारी संतोष धुरी जे आहेत त्यांनी तर व्यक्त केलं, तुम्ही व्यक्त झालेला आहात, पण तुमचं स्टेटमेंट पण आलेलं आहे की बाबा त्यांचा निर्णय वेगळा असू शकतो. पण तुम्ही एक सूचक वाक्य पण बोललेलं आहात की ज्या क्षणी मला असं वाटेल की मी लायबिलिटी आहे, ॲसेट नाही, त्या क्षणी मी तिथं नसेल. त्यामुळे हे का व्यक्त व्हावं लागतं? नाही, हे मला असं वाटतं प्रत्येकाच्या आयुष्यात आहे. आज तुम्ही एका चॅनलचे काम करता, उद्या तुम्ही परफॉर्मन्स नाही दिलात तर कंपनी तुम्हाला पगार का देईल? तुम्ही जोपर्यंत ॲसेट आहात तोपर्यंत कंपनी तुम्हाला ठेवेल किंवा तुम्ही राहिलं पाहिजे. ज्या दिवशी तुम्हाला वाटेल की आता ती ऊर्जा माझ्यामध्ये नाही आहे काम करण्याची, त्या दिवशी तुम्ही दूर झालं पाहिजे, अशा अर्थाने मी म्हणालो. तो एक अर्थ झाला. पण कधी कधी असं असतं की तो जो माणूस असतो तो कॅपेबल असतो, पण त्याची गोची करण्यात येते, त्याला परफॉर्म करू दिलं जात नाही. म्हणजे स्पष्टच विचारतो की अशा बातम्या आल्या, असं आम्ही वाचलं की संदीप देशपांडे जे आहेत त्यांना सगळ्या ह्याच्यापासून लांब ठेवण्यात आलं. जागा वाटपाची चर्चा असेल का, तर म्हणे काही जणांनी सांगितलं की त्यांचे मीडियाशी खूप सगळे संबंध आहेत, मीडियामध्ये बातम्या लीक होतील किंवा काय, म्हणजे काही कारण असतील. तर तुम्हाला या सगळ्याची प्रक्रिया आहे फार महत्त्वाची, त्याच्यापासून लांब ठेवण्यात आलं. आणि त्यामुळे गंभीर आरोप झाला की मनसेच्या पदरात ज्या जागा पडल्या त्या तर कमी पडलेल्या आहेत खूप, 53, आणि त्यासुद्धा हरणाऱ्या जागा पडलेल्या आहेत. हा जो सगळा मराठी बेल्ट आहे, वडाळा वगैरे, तिथं म्हणजे हेच आरोप करतात की एक जागा मिळाली फक्त वगैरे. हे फक्त सांगा, हे काय यात तथ्य आहे की नाही? बघा, असं आहे, चर्चेच्या प्रोसेसचा मी भाग होतो का युतीच्या चर्चेचा, म्हणजे कुठल्या जागा काय, तर मला वाटतं मी त्याचा भाग नव्हतो. म्हणजे कुठल्या जागा मागितल्या पाहिजेत या प्रोसेसचा भाग मी नक्की होतो. पण ती जी चर्चा असते की तुम्ही ही जागा घ्या आम्हाला, या प्रोसेसचा मी भाग नव्हतो, ही वस्तुस्थिती आहे. मी काल पण म्हणालो, आज सकाळी पण म्हणालो, माझं असं प्रामाणिक मत आहे की 2012ला जेव्हा मला नगरसेवकाचं तिकीट दिलं साहेबांनी, तेव्हा अनेक जण इच्छुक होते. आता जे यशवंत किल्लेदार निवडणूक लढत तेही इच्छुक होते. तेव्हा मलाच का तिकीट मिळालं असं मी विचारलं नाही. तर आज जर मी त्या प्रोसेसचा भाग नाही तर मला का नाही त्या प्रोसेसचा भाग केलं हे मी विचारणार नाही. विचारण्याबरोबर आहे, पण हे जे आलं की बाबा तसा आदेशच होता की बाबा ह्यांना बाजूला ठेवा वगैरे, हे तरी खरं आहे की नाही? नाही, हे आता याची मला कल्पना नाही. म्हणजे प्रोसेसचा भाग नव्हता, प्रोसेसचा भाग नव्हता हे नक्की, पण तो काय त्यांनी आदेश दिला म्हणून ऐकला हे या तर कार्यकर्त्याला वाटणार ना, इतक्या महत्त्वाच्या क्षणी ऐतिहासिक युती होती इतक्या वर्षानंतर, आणि इतकी मोठी निवडणूक की बाबा जी डेथ वॉरंट मराठी माणसाचं असं वर्णन केलं जातं, किंवा ही जी मुंबई आहे ही जर शेवटची निवडणूक, म्हणजे राज ठाकरेचं म्हणता कदाचित ही निवडणूक शेवटची असेल, इतक्या महत्त्वाच्या निवडणुकीमध्ये एवढ्या महत्त्वाच्या टप्प्यावरती तुमच्यासारख्या माणसाला बाजूला काढता. बघा, कसं असतं की प्रत्येक कामात एखाद्या माणसाची एक्सपर्टी असते. तो सगळीच कामं मला येतात हा फाजील आत्मविश्वास माझ्यात नाही. मला असं वाटतं की पक्षाला वाटलं असेल की संदीपपेक्षा हे लोक चांगल्या पद्धतीने निगोशिएट करू शकतात, म्हणून त्यांना सांगितलं असेल. संदीप हे गोष्ट जास्ती चांगल्या पद्धतीने प्रचार करू शकतो, ती गोष्ट मला सांगितली असेल करायला. हेच कारण आहेत का याबद्दल काय शंका आहे? कारण असंही म्हटलं जातं आहे की तुम्ही जी काय आमदारकीची निवडणूक लढवली वरळीवरनं ती आदित्य त्यांच्या विरोधात लढवली. तुमचंच वाक्य आहे की जेव्हा तुम्ही सगळं विसरून येता एकत्र, तेव्हा भूतकाळ जो आहे तो विसरावा लागतो, पण अनेक जण भूतकाळ विसरत नाही. म्हणून म्हटलं की कदाचित ते पण आहे का कारण की बाबा तुम्ही तिकडं अवघ्या काही दिवसापूर्वी तुम्ही तिथं लढलेला होता वगैरे? नाही, मला वाटत नाही. बघा, मी माझ्याबद्दल सांगू शकतो, इतरांच्या मनात काय आहे हे सांगायला काय मी अंतर्यामी नाही. माझ्याबद्दल मी सांगू शकतो की मी भूतकाळ विसरलेलो आहे.
ज्या पद्धतीचा होता आणि त्यावेळेला ते आमच्याही विरोधात त्यांनी अनेक गोष्टी केलेल्या आहेत. त्यामुळे मला असं वाटतं त्यांनी त्या विसरायला पाहिजे, आम्हीही त्या विसरलेलो आहे. ती गोष्ट आठवण ठेवू नये कोणीच, अशी माझी प्रामाणिक मी तरी ठेवलेली नाही. पुढे जाऊयात. पण मला सांगा, आता ओव्हरऑल जे पिक्चर एक समोर येत आहे त्यात तरी म्हणजे आता ठीक आहे, भाजपकडनं वगैरे खेचवलं जाते की काय बघा मनसेला मिळालं, मनसेचा फार मोठा पराभव होणार आहे, उद्धव ठाकरेंसमोर सरेंडर झाले मनसे वगैरे. ह्याच्याबद्दल विचारायचं आहे मला, म्हणजे तथ्यावर आधारित आहे, कोणी आरोप करतं वगैरे म्हणून नाही. हे बघा खरोखर कसं आहे, 53 जागा मनसे लढवती आहे, म्हणून हा प्रश्न पडतो. बघा असं आहे की जी चर्चा झाली त्याच्यात ज्या जागा मिळाल्या, आता त्या चुकीच्या मिळाल्या, बरोबर मिळाल्या, जास्ती मिळाल्या, कमी मिळाल्या, या चर्चेमध्ये न जाता एक मुंबई शहर अध्यक्ष म्हणून माझं प्रामाणिक मत आहे की ज्या आता आपल्या हातात जागा आहे त्याच्यामधला मॅक्झिमम आउटपुट पक्ष म्हणून आपल्याला कसं देता येतील याच्यासाठी मी प्रयत्न करतोय. तुम्ही जरी सगळ्याची एक्सपर्टीज नाही, तुम्ही नम्रपणे म्हणतायत, प्रामाणिकपणे म्हणतायत, तरी पण मला विचारलं पाहिजे, कारण हा प्रश्न येणार की गणित काय आहे विजयाचं. म्हणजे साधारणतः ज्या पद्धतीचं आता चित्र समोर आलेलं आहे, उद्धव ठाकरे ज्या जागा लढतायत, तुम्ही ज्या जागा लढताय, तर साधारणतः जो मराठी बेल्ट आहे किंवा जो मानला जातो तिथं तर दिसतं आहे आपल्याला. परंतु मी जसं मगाशी म्हटलं की तर एकूण विजयाचं जे गणित आहे ते कसं आहे, नेमकं काय आहे, तुमचा आत्मविश्वास काय, तुमचे सर्व्हे सांगतायत किंवा इंटरनल सर्व्हे केले असतील तर काय आहे? नाही, मला असं वाटतं की सर्वेच काय सांगतात, हे काय सांगतायत, या गोष्टीत न पडता आम्ही प्रत्येक जागा कशा पद्धतीने निवडून येईल त्याच्यासाठी शिवसेनेकडनं काय सहकार्य लागेल, तिथला जो त्यांचा स्थानिक नेता आहे त्याच्याकडनं काय सहकार्य लागेल, त्यांच्या जिथे जागा तिथे आमच्याकडनं काय सहकार्य करता येईल, या सगळ्याचा बारकाईने अभ्यास करून ती जागा आपल्याला कशी जिंकता येईल याचा प्रयत्न, याची स्ट्रॅटेजी आम्ही आखतोय. काही ठिकाणी आखलेली आहे, काही ठिकाणी अजून ती प्रोसेस चालू आहे. पण ती 15 तारखेपर्यंत आमची मला असं वाटतं 14 तारखेपर्यंत त्या गोष्टी बऱ्यापैकी सेटल्ड होतील आणि चांगल्या मार्जिननी आणि चांगल्या संख्येने या युतीच्या जागा निवडून येतील असं मला आत्मविश्वास आहे. राज ठाकरेंच्या सभा ज्या आहेत त्या अत्यंत कमी आहेत. खरं तर त्या जास्त हव्या होत्या. मला तर वाटतं की बहुधा 2च असाव्यात, एक ठाणे, 3 आहे, ठाणे, नाशिक आणि मुंबईची जी आहे ती. पुणे पिंपरी चिंचवड जिथं राज ठाकरेंचा संपर्क कायम असतो तिथं काहीच दिसत नाही आहे, किंवा संभाजीनगर म्हणजे जिथून सुरू केलं होतं बोंग्याचे विरोधी वगैरे, तर त्यामुळे भीती नाही वाटत की हे सगळे जे मनसेचे स्ट्रॉंग बेल्ट आहेत. माझं प्रामाणिक मत आहे की सभा चांगल्या जास्ती व्हायला पाहिजे, पण शेवट वेळेची मर्यादा पडतात. शाखांनाही भेटी द्यायच्या होत्या तर त्याही द्यायला शेवट. आणि यावेळेला काय झालं आहे, मुळात निवडणुकीला प्रचाराला वेळच खूप कमी मिळाला. एकतर जागा वाटप सगळ्यांचंच, सगळ्या पक्षांचंच फार उशिरापर्यंत चाललं. त्याच्यानंतर ते फॉर्म भरणं आणि हे सगळं, हे त्याच्यात तर काही सभा होत नाहीत आणि त्यामुळे वेळ कमी असल्यामुळे मला वाटतं कमी सभा होत आहेत. दुसरं तर काही गोष्टींकडे असं येऊयात की मराठी वोट बँक जी आहे ती जरी, कारण आपल्या जनगणना झालेली नाही आहे त्यामुळे आपल्याला नेमकं माहीत नाही आहे किती आहे काय, पण ती पण इंटॅक्ट नाही आहे असं म्हटलं तर. कारण विशेषतः जी नवी पिढी आहे 2000 नंतर जन्मलेली, की ज्याला खरं इतिहासच माहीत नाही आहे, संयुक्त महाराष्ट्रात सोडा, म्हणजे बाळासाहेब ठाकरे किंवा काय, ती कनेक्टच नाही आहेत, जेनझी म्हणा किंवा काही म्हणा, तर ती कदाचित या निवडणुकीपासून लांब पण राहू शकते. पण त्याला आत्मीयता वाटावी, कारण त्याला काय होतं, शेवटी हे दिसतं सगळं, कोस्टल रोड आहे, अंडरग्राऊंड मेट्रो आहे, तुमचं नवी मुंबईचं विमानतळ आहे, या सगळ्या ज्या गोष्टी जे हे जे म्हणतात BTT चाळ वगैरे, फडणवीस जे म्हणतात की मी विकास केला, तो विकास आहे भपकाय वगैरे तो आहे, किंवा तो विकास कोणाचा आहे, लाडक्या उद्योजकाचा कसा आहे वगैरे, ते राजकीय मुद्दे आहेत. पण हे जे लोक आहेत ह्यांना दिसतो, त्यामुळं त्या मराठी पण तरुण येतात वगैरे, ते तिथं आकर्षित होऊ शकतात. आणि असं म्हटलं जातं की उत्तर भारतीय जे लोक आहेत ते उद्धव ठाकरेंच्या त्यांचं जे काही धोरण होतं वेगळं, मी मुंबईकर वगैरे, राज ठाकरेंचं आक्रमक धोरण आहे ते दुरावणं. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे मुस्लिम जो टक्का उद्धव ठाकरेंना लोकसभा विधानसभा मिळाला होता तो आता काँग्रेस, वंचित आणि BJP बऱ्याच ठिकाणी अशी चर्चा आहे की MIM किंवा यांचे डमी उमेदवार वगैरे उभारतं. मी यासाठी सांगतोय की हे फिल्टर्स जे आहेत ते तुम्हाला दिसत आहेत का? इतकं सगळं असून सुद्धा आकडा जो आहे विजयाचा, की मॅजिक फिगर, निवडणूक जिंकण्याची स्ट्रॅटेजी करत असतो. जशी त्यांनी केली आहे तशी आम्ही केली आहे. आम्ही काय स्ट्रॅटेजी केली हे माईकवर सांगणं योग्य ठरणार नाही, पण निश्चितपणे आमची स्ट्रॅटेजी आहे. आम्हालाही या गोष्टी दिसत आहेत ज्या तुम्हाला दिसत आहेत, आणि त्याप्रमाणे आम्ही एक त्याला काउंटर रणनीती आपण ज्याला म्हणतो की आम्ही आखलेली आहे आणि ती आम्ही करतोय. म्हणजे अजून एक महत्त्वाचा मुद्दा मांडलेला आहे की राष्ट्रीय स्वयंसेवक संघटनेसारखी एक संघटना असली पाहिजे मराठी माणसाच्या पासून, हे महत्त्वाचं विधान आहे. पक्षनिरपेक्ष पक्षाकडून, कारण
RSSच्या काही गोष्टी ज्या आहेत त्याचं कौतुक सगळेजण करतात, शरद पवारांपासून बरेच जण करतात. हा फार महत्त्वाचा मुद्दा आहे, कारण हे मोठे पक्ष आहेत भाजप वगैरे, त्यांच्याकडे केडर आहे. असा आरोप होतो मनसेवरती बऱ्याच वेळा की मनसे हा एक खांबी तंबू आहे, म्हणजे राज ठाकरेवरती आता खाली काहीच नाही. म्हणजे आता सुद्धा जसं आपण चर्चा करत होतो की यावेळेस परिस्थिती वेगळी आहे, तर खाली बघितलं पाहिजे ना लोकांनी, कार्यकर्त्यांनी किंवा ते जे नेते आहेत मोठे त्यांनी तर ते बघितलं पाहिजे. ते होतच नाही. म्हणजे मला आठवतं की पुण्यामध्ये जेव्हा राज ठाकरे आले होते तेव्हा BLO पण नव्हते, आणि ते म्हटले की जर मतदार याद्या तपासणारे लोक नसतील तर कशाला निवडून लढवायची, कमी लढवणार नाही. हे का नाही होऊ शकत इतक्या वर्षानंतर सुद्धा? एक नेटवर्क कार्यकर्त्यांचं, त्यांना कार्यक्रम देणं, हे का नाही होऊ शकत? तर मला वाटतं ते झालं पाहिजे आणि तो प्रयत्न असतो. असं आहे बघा, आमचा पक्षची स्थापना झाली 2006ला. आज 20 वर्ष झाली त्या पक्ष स्थापनेला. थोड्या हळूहळू मला असं वाटतं या गोष्टी मार्गी लागतील. आमचा प्रयत्न चालू आहे. थोडीशी पडझड जर आली, मध्ये थोडंसं ज्याला म्हणतो आउट ऑफ फॉर्म आम्ही होतो, तर हा घटनाक्रम होत असतो, थोडं वरती खाली होत असतो. पण निश्चितपणे मला प्रामाणिकपणे असं वाटतं की संघटनात्मकदृष्ट्या अजून आम्ही खूप चांगलं काम आम्ही करायला पाहिजे. आम्ही सगळ्यांनीच करायला पाहिजे. अजून काही मुद्दे म्हणजे येत आहेत की मुंबईचा महापौर कोण असला पाहिजे. भीती दाखवली जाते की आज नवीन भीती, ऑस्ट्रेलियासारखा गोळीबार बांगलादेशी होऊ शकतो, ममदानीसारखा हे होऊ शकतो. मला एक सांगा, गेल्या 10 वर्ष स्टेट गव्हर्नमेंट कोणाचं आहे? तुमचं. सेंट्रल गव्हर्नमेंट कोणाचं आहे? तुमचं. 2014 पासून मग हे येतात कुठनं? रोहिंग्या आणि बांगलादेशी. अमित शहा आणि गृहमंत्री यांचंच काम आहे. त्यांचंच काम आहे. म्हणजे ते आहेत आणि त्यांची भीती दाखवायची. पण मग ते आले कसे याची चौकशी नाही करायची. स्वतः अमित साटम यांच्या मतदारसंघामध्ये 60,000 मुस्लिम आहेत, काल नवाबलिकच म्हटले. मग ते काय सगळे बांगलादेशी घुसखोर आहेत, रोहिंग्या आहेत? एक्झॅक्टली माझं तेच म्हणणं आहे. बघा, शेवट घटनेनी सगळ्या धर्मांना इथे राहायची परवानगी दिली आहे ना. तुम्ही एका धर्माला एवढं कॉर्नर करू शकत नाही. मला असं वाटतं. आणि जर जे घुसखोर आहेत, तुमचं ऑब्जेक्शन हे इथे राहणाऱ्या मुस्लिमांबद्दल नाही असं मी मानतो, कारण आपण सगळेजण घटना मानतो. त्यामुळे तुमचं ऑब्जेक्शन ज्यांचं आहे, ज्यांच्यावर आहे ते बांगलादेशी किंवा रोहिंगे कोण आहे. मग हे आले कसे? तुमचं सरकार असताना हे आले कसे? हा महत्त्वाचा मुद्दा आहे. का नुसतीच आम्हाला भीती दाखवते त्यांची? ही भीती दाखवायची मुस्लिम फोबिया वगैरे, आणि दुसरीकडनं मराठी हिंदू असा शब्दछल पण करताना बघायला मिळतोय. स्पष्टपणे सांगू पण शकले नाहीत, नंतर मग म्हणतायत की राजसाहेबांनी याचं स्पष्ट उत्तर दिलंय. होय, आम्ही हिंदू आहोत, पण आम्ही हिंदी नाही, आम्ही मराठी आहोत. पण परत एकदा असं दिसतंय की म्हणजे ही जी निवडणूक जरी पण तो आपण केव्हा ही गटर मीटर ड्रेनेज वगैरे अशी जी निवडणूक असते, खूप लोकल हायपर लोकल मुद्दे असते महापालिकेची, तरी सुद्धा ही निवडणूक अशा पद्धतीनं ध्रुवीकरणावरती न्यायची, कधी हिंदू मुस्लिम ध्रुवीकरण करायचं किंवा कधी मराठी आणि अमराठी वगैरे, हे काय म्हणजे हे बीजेपी डेस्परेट झाली आहे का काय? काय म्हणायचं? स्ट्रॅटेजीचा भाग आहे. लक्षात ठेवा की पोलरायझेशन ऑफ वोट करायचं आणि आपल्या जागा जिंकून आणायच्या, हा त्यांच्या स्ट्रॅटेजीचा भाग आहे. पण यावेळेला आम्ही त्यांच्या बॅटलफील्डवर जाणार नाही आहोत, त्यांना आमच्या बॅटलफील्डवर आणणार आहोत आणि आमच्या जागा निवडून आणू. पण तळीचे मुद्दे 2-3 विचारलेच पाहिजेत. मनसेबद्दल काही ऑब्जेक्शन जसे आहेत त्यामुळं की एक असा आहे की जो मराठीचा मुद्दा असतो, मराठी भाषेचा, तो बरोबर आहे, तो बोललाच पाहिजे. आणि मराठी शाळांची स्थिती असेल, मराठी टक्का सगळं बोलतो. पण यात विरोधक पण म्हणतात की मग राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांची मुलं तरी कुठं मराठी शाळेमध्ये शिकतात, फडणवीसांची मुलगी पण इंग्लिश शाळेमध्ये शिकलेली आहे, हे वास्तवच आहे. मुद्दा तो नाही. म्हणजे मला म्हणायचं की पण जेव्हा म्हणजे आपण तो मुद्दा ओन करतो किंवा त्याच्यावरती ओनरशिप असते, तेव्हा नैतिक अधिष्ठानाचा मुद्दा येतो. तर हा तेव्हा अडचणीचा वाटत नाही. नैतिक, कारण म्हणजे बॉम्बे स्कॉटिशचं वगैरे उदाहरण दिलं जातं. त्याच्यामध्ये नैतिकतेचा काही विषय नाही आहे. विषय असा आहे की तुम्हाला मराठी आलं पाहिजे. तुम्ही कुठल्या शाळेत शिकताय, मराठी शाळा बंद होतात. मला वाटतं आज ज्या पद्धतीने एक ग्लोबलायझेशन झालेलं आहे, आपल्या बोलण्यामध्ये पण अनेक इंग्रजी शब्द येतात आणि ते सर्रासपणे येतात आणि त्याचं आता आपल्याला काही वाटत पण नाही. तर ज्या पद्धतीने जागतिकीकरण झालेलं आहे या सगळ्याचं, तिथे तुम्हाला इंग्रजी भाषा येणं महत्त्वाचं आहे. सगळे वरचे जे सब्जेक्ट आहेत 10वी नंतर आणि हे जे सगळे विषय आहेत ते इंग्रजी भाषेत आहेत, त्यामुळे ती भाषेचं पक्की पाहिजे. पण त्याचबरोबर पहिलीपासून मराठी आली पाहिजे तुम्हाला. आणि ती येते. आता बऱ्याचशा ज्या मराठी माध्यमांच्या शाळा आहेत तिकडे जे महत्त्वाचे विषय आहेत, जसे तुम्हाला विज्ञान आहे, गणित आहे, तर हे विषय इंग्लिशमध्ये शिकवले जातात, इतर विषय मराठीतले शिकवले जातात. असे सेमी इंग्लिश टाईपची शाळा, मला वाटतं या शाळांना प्रोत्साहन महानगरपालिकेने सुद्धा दिलं पाहिजे. हा धोरणाचा भाग आहे. पण आम्ही सत्तेत आल्यावर मला असं वाटतं हे धोरण
राबवण्याचा आम्ही प्रयत्न करू. दुसरा एक आक्षेप घेतला होता की आता जसं मराठीचा मुद्दा आहे, अनेक वेळा मनसेकडनं जे ठेलेवाले असतात, टॅक्सीवाले, उत्तर भारतीय पाणीपुरीवाले यांना टार्गेट केलं जातं आणि दुसरीकडं मग अमिताभ बच्चनसारखे जे लोक तिकडनंच येतात त्यांच्यावर मात्र दोस्ती असते. ते इतके वर्ष राहतात, मराठी काय फार बोलू शकत नाहीत. इतर जण बोलतात आमिर खानने तर शिकवणी लावली, पण एवढं नाही. म्हणजे मला वाटतं की हे विरोधाभास किंवा आंतरविरोध तुम्हाला जाणवत नाही का? नवनिर्माण सेनेमुळे आमिर खान मराठी बोलतो, ज्याला येत नव्हतं. मला आठवतंय आमच्या एका कार्यक्रमात आलेले अमिताभ बच्चन सुद्धा मराठी बोलले. बघा, मूळ मुद्दा असा आहे की एखाद्याला मराठी येत नाही, काही त्याच्यामध्ये प्रॉब्लेम नाही आहे कि त्याला मराठी येत. मैं मराठी नहीं बात कर रहा हूँ, मुझे नहीं करना, मेरे को मराठी के भाषा के आधार मुजोरी जी आहे ही जी मुजोरी आहे ना, त्या मुजोरीला आमचा विरोध आहे. मुळात आपण हा मुद्दा लक्षात घेतला पाहिजे. असं नाहीये की आम्ही रस्त्यावर फिरतोय आणि मराठी येतं नाही फडांग लागवले, असं नाहीये ना. ती मुजोरी आहे, त्या मुजोरीला आमचा विरोध आहे आणि ती मुजोरी आम्ही सहन नाही करणार, म्हणजे नाही करणार. आणखीन एक मुद्दा आहे अदानीचा. अदानीबद्दल राज ठाकरे बोलतायत, उद्धव ठाकरे बोलतायत. धारावीपासून अगदी बघतोय आपण, म्हणजे अगदी सगळे जे प्रकल्प आहेत हे जरी खरं असलं तरी या निवडणुकीमध्ये तो मुद्दा तुम्हाला वाटतं का तेवढा प्रभावी राहील? नंबर एक. नंबर दुसरं, अजून एक विरोध असा दिसतो की ज्या अदानीला बारामतीमध्ये पवारांनी बोलवलं, पवार माझे मेंटॉर म्हटले, त्याला तुम्ही कशाला बरोबर घेतलं इकडं? मग म्हणजे हे हा पण प्रश्न येतो ना मनामध्ये. ना मला असं वाटतं ते जे राजकारण आहे ते फक्त सत्तेचं राजकारण आहे. तिथे काय आयडिओलॉजी हा नावाचा विषयच नाही आहे. ते तिघं जण जे राजकारण करतायत ते सत्ता केंद्रित राजकारण करतायत. आता ते बरोबर आहे का चूक आहे हा चर्चेचा विषय आणि हे लोकांनी ठरवायचं आहे. पण ते राजकारण सत्तेसाठी करतात आणि सत्ता या विषय सोडून काही नाही करत. सगळेजण सत्तेसाठीच करतायत. म्हणजे हे जे म्हणतात की सत्तेसाठी एकत्र आले राज आणि उद्धव, सगळेजण. त्यामुळे हे पण सत्तेसाठीच एकत्र येत आहेत सगळेजण. म्हणजे फडणवीस काय आणि हे काय. मग तुम्ही जर तुमची आयडिओलॉजी मॅच होत नाही तर तुम्ही कशाला एकत्र आलात? तर सत्तेसाठी आलात, ते चालतं. शेवट करूयात आपण. एकंदरीत मला परत एकदा हे विचारायचं आहे, ठीक आहे रणनीतीचा भाग आहे तो माईकवर समोर सांगता येणार नाही आहे, पण तरी पण एकंदरीत व्यापक चित्र काय दिसतंय? महापौर जो आहे तो कोणाचा होणार? हे म्हणतात की मराठीचा होणार, पण तो शिवसेनेचा होणार, मनसेचा होणार, हे जसं माहितीचा होणार म्हणतात तसं कुणाचा होणार? ठाकरे बंधूंचा. ठाकरे बंधूंचा. खूप खूप धन्यवाद संदीपजी, तुम्ही आलात आणि तपशीलवार सगळ्या विषयांवरती मनमोकळेपणे चर्चा केली. बघूयात आपण 16 तारीख जवळ येते, काय होणार बघा. मुंबईसाठी ही निवडणूक अत्यंत महत्त्वाची आहे, मुंबईकरांसाठी महत्त्वाची आहे, मराठीसाठी महत्त्वाची आहे आणि ठाकरे बंधू 20 वर्षानंतर एकत्र आल्यामुळं त्याचं महत्त्व जे आहे ते आणखीनच वाढलेलं आहे. आणि त्यामुळं मनसे आणि शिवसेना त्यांच्यामध्ये काय चाललेलं आहे, रणनीती कशी आहे, मनसेमध्ये नाराजी आहे का, त्यांना ज्या जागा मिळालेल्या आहेत त्या पुरेशा आहेत का, त्या जागा ज्या मिळाल्या आहेत त्या योग्य मिळाल्या आहेत काय, अशा सगळ्या मुद्द्यांवरती संदीप देशपांडे यांनी मतं व्यक्त केली. की तुम्हाला पटली का, आवडली का, तुमच्या ज्या प्रतिक्रिया आहेत त्या कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि बघत राहा बोलबिड.